हॉस्टेलमध्ये आई बाप्पाला काय झालं होतं का? ते घर आहे का? ताई तू आमचा व्हिडिओ बघ आता. आज मावशी भाकरी करते आणि आईने भाजी केली, तर तुम्हाला सगळ्यांना मी आता आईची भाजी दाखवते. मावशी उचल का मावशी ताट. हे आईची भाजी दाखवते मी. हे बघा माझ्या आईची भाजी, मस्त चिकन 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 चिकन. अगं खूप सुंदर झालं. तर हे असं भाजी भेटते का तुमच्या घरी? सगळ्यांच्या घरी आईच्याच हाताची भेटू शकते अशी भाजी, बाकी कोणाच्या हाताची नाही भेटणार. आणि ही बघा इथं मावशीची भाकरी दाखवली मी अशी, मस्त छान आहे. चला हे पुसून घेतात. थांब मी पुसते नाही. अगं मी पुसते नाही. तुझ्याच बहिणीला तूच आपण बसूच ना. मला तर आता भूक नाही आहे. तुम्ही बसा. पराठा खाल्ला ना तुला काय गरज होती? आणि माझं डोकं धुतलं का? मला तेच झालाय का? तेल टाक गपचिक का त्याच्यात. डोकडे मावशीला माझं डोकं धुतलं ना, डोकं धुतलं काय मी करते नाही. तुझी बहीण आहे, तुला काय करायचं? मावशीला त्या पोरीला दादाला तुम्ही गरम गरम भाजी भाकर खा. मी पण खाते, तुम्ही बी खा. खातोय ना एक तो खात नाही. तिने पनीर पराठे करून पोटभर खाऊन घेतले. लवकर येत नाही. खूप थंड हवा चालू आहे, मस्त. हवागार आहे. जसं की जर टायमाला आली का दाखवते तुम्हाला. येते मस्त मजा येते हवेमध्ये. आई मी माझं वाढते, तुम्ही घ्या पहिले. मी माझं वाढते, तुम्ही घ्या. हां ठेव. तर 2च मिनटं. जेवा दादा बसले जेवायला. बॉबी बाहेर गेलाय दादा. हा जेवायला बाहेर गेलाय. जसं की बघा अशी हवा किती भारी वाटतं. तिथे लांबपर्यंत ते बैले किती भारी दिसत आहे. म्हणजे मला कॅमेरा दाखवते. बाहेरच गेलाय दादा जेवायला. बसले? हां बस. मी थोडासा बाहेरचा इकडचा तिकडचा व्हिडिओ घेतो मला टाकायला. इकडचा तिकडचा नाही, घरातलाच आपला खायचं. काही सांगत होती, बघितला का ताईने तो व्हिडिओ? मी घेते. भात घे मग. मीनच मुद्दा
मस्त जेवायला या, सगळे जेवायला या. बसल्या बघा जेवायला सगळे. इकडे ते आहे कोणी पुढे ते आहे बाबा आले वडील आले बाबा ते उतरले तू ते उतरले रेली आले तिकडे ते दुसरे आले. चला जेवतानाचा व्हिडिओ नाही दाखवत मी. काय झालं ग? आता असं होईल की आपण त्यांना काय सांगितलं तुला असं वाटतंय बेटा की आम्ही थांब जरा. चॉकलेट तुम्ही थांबा. म्हणजे फी लागणार नाही मला वाटते. लागली नसली की गर्ल्ससाठी फ्री शिक्षण आहे. गर्ल्ससाठी फ्री शिक्षण आहे. मला सांग. व्हिडिओ व्हिडिओ बघितलं मला माळव शहाण्णव लागत घेतलं होतं. काय घेतलं दादा तीन चॉकलेट 10 काय चॉकलेट महावीर मधून 5,000 लागतील की म्हणजे महावीर मध्ये भेटला. नाशिकला आली बोली ते कॉलेज पाहिलं बाई नाशिक डिजिटल कॉलेज आहे ते कोणत्या माणसाने सांगत होती. काय नाही मी त्याच्यामध्ये ऐकलं की असं करता नाही करायचं कसं चांगलं नाही वाटत कसं सांगितलं नाही करायचं असं नाही करायचं. ताई 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 ताईला समजलं असं नाही का आईला काय बोलायचं. नाही बघितलं ना दोघी हात नक्की टेन्शन नको. करून माहिती तसं येते बोल ना. बोल मग काय डेली लिहिली का डेली काय नाही फाशी घेतली का परवा दिवशी तो त्याची बायको गेली ना मी म्हटलं शेजारी माणूस कोण येते तर मी म्हणते की हो त्या पूजाचा मामा आहे तो चालली करते तू नंतर जा. ठीक आहे हा बोल नक्की म्हणजे नक्की सोबत बॅग दाखवते मला कधी हा बोल नाही हो एलसी आणि मी तू पहिले चाललं तरी ठीक आहे चालेल तर पूजा लागली हो कोण विचारू हा 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 अगं ही भाषा ऐकायला चांगली वाटते ना म्हणून काय लावा व्हिडिओ करत तिने केला हा ना तुम्ही बोलली मजाच मगाशी पण म्हणजे जे चांगलं होतं ते बोलून गेली. ती पोरगी घेतली का त्या कॉलेजमध्ये आता ते नाशिकला हा बोलती ती येडी निर्णय पक्का करा दुसरं तिच्या मावशीने आणलं दुसरं तिची मावशी वरती का ठेवून दे ना चालू करून. तिकडे नेपा काढला नेपाळ सरकारी नोकरी आहे. ही सांगत होती सरकारी सरकारी, नोकरी हा. आला मग काय झालं. मग दाखवलीच नाही आम्ही अजून काही सोपा नाही का काय पप्पांचं शिकवण आहे काय पण नको गं. काय काय सुराचं आजी सुरासाठी कोणतं सुरासाठी सुराचा करायचे का स्वप्न काय ग बाई डोक्यामध्ये पाडते. सुरा लहान आहे उलट नोकरी पण पाहता सुराच्या पहिले माझ्या पहिल्यात सुराचाच होणार आहे. लग्न होता सरे मागून पोर लग्न कोणाला करताना सुटलं आहे. नको बाई ते चांगलं नाही करणार आहे व्हिडिओच्या नादात.
काही नव्हती तुला काही दबाव नाही आता की हा. हे किती नको मुली हे काही सांगितलं नाही मुलींनी विचारलं नाही की बाबा इथे किती मुली गौरी माझा फोन कुठे गेला? विचारायचं होतं ना तुम्ही. काय दोन चारच पोरी आहे का तिची मैत्रीण. आता काळजी काय माहिती एक विचारकडे माझा फोन हो. तेच म्हटलं माझा फोन. हे हा गौरी ही पहिलीच होती का हा मीचाच पहिला नंबर. म्हणजे ऍडमिशन मावशी ते तुमच्या नव्हतं. पोरेबरीच्या ज्या पोरी होत्या ना, इथं ज्या गावाकडच्या पोरी होत्या ना, त्या एक पण नाही. म्हणजे रावेरच्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांच्यामधून हीच एकटी आहे फक्त. मग असं का बरं? नाही पण अगोदर तिथे आणखी बी मुली आहेत का ते विचारतात. अरे बाबा तुम्हाला कशाला पाठवलं होतं मग जरा चौकशी करायला पाहिजे होती ना. नाचं बी डोकं चालत नाही का. आणखी बी मुली असतील पण त्या नाशिकच्या असतील ज्या रोज अपडाऊन करतात. हा तिथलं पोरण दिसारी तरी वरती किती अपडाऊन होते? कशी काय करतील त्यांना बस आहे ना बस त्यांना. आहे ना इथं टीचर राहणार लोक कसे करतात? तो माणूस जर चिडकवून जाऊ शकतो. जसं की आता त्याचे नाशिक मध्ये घर आहे ते बस तिथे ये जा करतील ना. ते कशाला तिथे राहतील हॉस्टेलमध्ये. काय गरज पडली त्यांना. अरे तो म्हातारा काय म्हणतो ते नाही कळलं. सांगितलं नाही लाव. नाही लावायला ती तिचं बाबाचं तिला माहिती. हा. नाही बाबांच्या बाबांनी काही पैसे कशावर काय बोलतात. हा ना मेन तिची आई बाप आहे. तिच्या पप्पाने दिले पैसे तिच्या बाबांनी केली असती तर गोष्ट वेगळी. तिचा पप्पा उलटा म्हणजे तिच्या मर्जीवर आहे. तुझी कधी हवी तरी करीन. बरोबर मुलींचं जास्त मर्जीवर आहे बरोबर आहे पण बापाचं बी काम राहतं नाही एरिया पाहायचं आई बापाचं का द्यायला तर की तुम्ही चाला ते आले नाही. मावशी करणं बसू दे नवा तिथे लय ना का डोकं दुखतंय ना. शिप. मग तू कर तिचा सोड. माझ्या हात सुजले तूच कर आणि माझे. आता लावती तर तू लावून नाही आपण देते. बोलतोय ना ओळखली पाहिजे. हा बघ ना. बोलची आणि लेखतीच लागत नाही असं काय बोलून जाता बाई ना. काय माहिती काय माहिती सावत्र आहे. हिला वाटते इथे बाई तुला. हो ना. आईले तर कधी लावतात दिसले लावताना दलमध्ये आईले कोण हे का ते मी नाही लावत तुला. कधी राहिला ना तुझ्या डोक्यात तो स्वतःचा दुसऱ्यांचा हात चढ तुला. खरे हे खरंय. मला माझं डोकं दुखतंय म्हणून मी सांगते. मावशीने लावलं लाव बरं मला आता कधी मला अंग धुवून दे. नाही तुला अंग धुवायचं मी नाही देत. जोपर्यंत तुझे हात चालू आहे ना बसंती तोपर्यंत चालू दे. हा बसंती मी लावते ते अंगाला हात नाही का बसंती बसंती ना तू म्हणती ना मी ताकद आहे माझ्यात मी सगळं करून काय देते. ताकद ती दोन चार आले हजार तर हाऊस वाटते 2-4 हजार रुपये नुकसान होईल त्यांचं. हो द्या. अरे 2-4 कुठं चाल जाता काय बी कुठं चाल. हे आज त्या कितीला इडलीची झालं? ना पण काय 4-5 हजार रुपये खर्च ते केले पैसे नाही 1 लाख बी असते ना तर माझ्यासारखी आई तर बंदी असते नाही पाहिजे. हा मावशी ते झालं असेल मला आता. तुला वाटत होता मध्ये एक साईडचं डोकं दुखतं मला. कोणत्या बी गोष्ट काही बी विचार करून काय करता पुढे हं? ते का भाजीपाला आहे का हं? हा का भाजीपाला आहे नाही. तिले सर्दी आहे खोकला आहे ताप आहे बरं नाही वाटलं कोणाला सांगितलं फोन करूनच सांगू शकते आहे का नाही तिथे जे आहे ना शिक्षक लोक तिकडे राहतात नाशिक मध्ये. रात्रीचं ते कॉलेज पण शून्य झालं होऊन जाईल आणि ते कोणाच्या भरोशात सिक्युरिटी गार्डच्या. त्याला मारतील लोकांचं भूषण मध्ये एका गेटला एकच सिक्युरिटी गार्ड राहतो. जे होतं ते चांगल्यासाठी तर तिला बी समजतं आपण चांगल्यापेक्षा तिला बी तर कळतंय. अरे ते माझ्या देवाचं पडून ना ते देवाचं माझं ते पडून गाणी बाकी बाकी डान्स. तसं काय नाही बाबा पण आपल्याला लेकराला एवढा लांब सोडून ना आई बापा कसे काय राहते एवढ्या लांब आपली पोरी जंगलात राहते ना मागणं जरी आलं जंगलात कोणी घेत नाही एवढ्या लांब पोरीले जंगलातच मग जंगलातच राहते. मावशी आल्याचा फायदा. मावशीकडून आल्याच्या नंतर मस्त तेल लावून घेतलं डोक्याला.
डोकं दुखतच राहतं कधी ना कधी. तो मावशी आली का डोकं जात नाही. चांगलं वाटतं मला मावशीच्या हाताने, भारी वाटतं उलट. असंच तेल लावून वेणी घातली ना तर फ्रेश, तर थोडंसं डोकं थांबलं तरी माझं. जेव्हा पण ती येते ना तेव्हा तिच्याकडनं मी तेल लावून घेते डोक्याला, मस्त थोडे मालिश करून घेते, मस्त वेणी घालते. पोरगी झोपली आता. माझ्या आईचे हात सुजले त्याच्यामुळे माझी आई काही करत नाही. ब्लर ब्लर काय येतोय का, अंधारामुळे येतोय का ब्लर? चला मी तो आता आमच्या आता गप्पा गोष्टी सगळ्या झाल्या. तर आता इथे प्रणाली भांडे घासते आणि ती बोलली मी 5 मिनिटात भांडे घासते. आता बघू तिचे 5 मिनिटाचे भांडे कसे, चांगले आहे का खराब आहे. तिला माहिती इथं मी उभी आहे. ती बोलली मी घासते, तिला मी बोलली नको घासू, तर ती बोलली मीच घासते. मला घासवा आता. मी भांडे कसे घासते ती बघायला उभी आहे, जेणेकरून ती चांगली घासेल. चांगलंच काम करायचं, एकचदा करायचं पण चांगलं करायचं. गौरी पण तशीच करते. गौरीला माहिती मला आवडणार नाही म्हणून गौरी एकचदा करते पण चांगलं करते. मग गौरीला पण मी सांगितलं नाही, आपापच शिकले गौरी पण. आता थोडे थोडे घासून झाले ना बेटा, तेवढे धुवून घ्यायचे. नाही ना मग ते तेलकट होऊन जातात तोपर्यंत, म्हणून ते तसंच करायचं कधी पण भांडे. आणि त्याच्यात नाही टाकायचे भांडे, वरच ठेवायचे. आता अरे 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 चला आता आम्ही आईकडनं आता घरी आलो आहे. घरी आल्याच्या नंतर आम्ही आता असं गप्पा मारत बसलो होतो. प्रणाली, गौरी, मावशी आणि मी. आम्ही गप्पा मारता मारता लसूण पण सोलला आहे. तर मावशी सकाळी लवकरच, म्हणजे त्या काल रात्री आल्या ना, काल रात्री आल्या. तर त्या पण प्रवासात खूप थकल्या होत्या आणि परत सकाळी कॉलेजला गेल्या. तिकडनं पण आल्याच्या नंतर मग आईकडे जेवण वगैरे झालं तर मी त्यांना इकडे घेऊन आली आता माझ्याकडे. आता आम्ही गप्पा वगैरे मारून झाले तर मावशीला आली झोप. मावशी झोपली, प्रणाली बसली आहे. आता प्रणाली पण मोबाईल बघते. गौरी गेली झोपायला, आता मी पण जाते झोपायला. तर चला उद्या सकाळी भेटू. उद्या सकाळी आम्हाला लवकर उठायचं आहे आणि प्रणालीच्या कॉलेजला जायचं आहे. थोडंसं काम आहे तर तुम्हाला मी ते उद्या सकाळीच सांगेन. जर व्हिडिओ शूट करता आला तर नक्कीच सांगेल की हिचं काय काम होतं आणि कशासाठी आम्ही हिच्या कॉलेजला जातो आहे, काय कारण आहे. हिचं ॲडमिशन जे की आज झालेलं आहे पण परत आम्हाला उद्या जायचं आहे. तर उद्याचं मी तुम्हाला उद्याच सांगते. आता एवढंच आहे की चला सगळ्यांनी आता भरपूर व्हिडिओ बनवले, खूप गप्पा पण मारून झाल्या आहेत. सगळ्यांचं इकडचं तिकडचं बोलणं पण झालं आहे. आता सगळ्यांना गुड नाईट. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आराम करताय मस्तपैकी. यांच्या आंघोळी झाल्या, सगळं झालं आहे, नाश्ते पण झाले आणि ह्या रेडी होऊन बसल्या जाण्यासाठी. पण आमचं गेलं आहे पाणी. तर आता पाणी आल्याशिवाय तर माझं काही काम झाल्याशिवाय मी तर निघणार नाही, यांना पण नाही जाऊ देणार. तर काम झाल्याशिवाय, म्हणजे काम सगळं जवळजवळ झालं आहे, फक्त आंघोळ बाकी आहे आणि किचन वाटा आवरायचं आहे. भांडे पण झाले आमचे, पण पाणी गेलं आहे. काही कुठेतरी लिकेज आहे म्हणून काम चालू आहे. तर 15-20 मिनटात पाणी येईल. पाणी आलं का परत मी काम करून आणि मग आंघोळीला जाते आणि मग रेडी होते आणि मग जाऊ आम्ही. 11 वाजेपर्यंत जाऊ आम्ही तरी पण. आणि चला रिक्षावाल्याला फोन करायचा राहिला, तो येईल 10 वाजता. काय नाही, आमचा नाश्ता बिष्टा झाला. यांनी नाश्ते केले बघा. हे लोक बसले असे. काय खाल्लं? नाश्ता केला. काय खाल्लं? मटकीची भाजी, पोळी आणि चहा. हां, मटकीची भाजी. मटकी म्हणजे उसळ. उसळ, चपाती आणि चहा. चपातीचा नाश्ता केला आहे. आता आम्ही रेडी होतो. चला भेटू आम्ही तुम्हाला परत. रिक्षात बसल्यावर व्हिडिओ बनवते मी.